नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी मोहरीची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली मोहरीची विक्री। मग देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची विक्री का वाढली, देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या या मोहरीच्या विक्रीचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की या वर्षी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली आहे मोहरीची विक्री। मग देशांतर्गत बाजारामध्ये सध्या मोहरीची विक्री का वाढली, देशांतर्गत बाजारामध्ये सध्या मोहरीची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या या मोहरीच्या विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोहरीची आवक ही उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मोहरीमध्ये तेलाचं प्रमाण अति उच्च असते। यामुळे काय झाले की मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आणि सोबतच सरकारने जागतिक बाजारामधून मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला खाद्यतेलाचा विक्रमी साठा दिसत आहे आणि कुठेतरी याचा दबाव सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दिसत आहे। यामुळे सोयाबीनचा भाव आणखीन दबावात येईल अशी शक्यता जरी नसली तरी भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता यामुळे मात्र या ठिकाणी संपताना दिसत आहे। यामुळे भविष्यात कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात एक मोठी तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला एप्रिल महिन्याचाच विचार केला तर 4200 ते 4700 च्या दरम्यान दिसणार आहे। या बाजारभाव पातळीमध्ये जर तुम्हाला सोयाबीनचा भाव 4605 जाताना दिसला तर इथं 50 ते 75% सोयाबीन विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभाव तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।